नमस्कार मित्रांनो. तू हिरे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता सुप्रिया राकेश विषयीच्या मोठ्या सत्याचा खुलासा घरात करत असते. ती म्हणते की राकेशने एवढं सगळं केलेलं आहे, म्हणजे तेव्हा यांना बोलता येत नव्हतं. ते कित्येक दिवस काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होते, परंतु नक्की काय होतं हे आम्हाला समजत नव्हतं. पण आता आम्हाला कळलं की राकेशनेच अपघात केला. तेव्हा सगळं सांगणार होतो, पण हे सगळं सांगत असताना अचानक एकावर एक संकट कोसळतच होतं. त्यामुळे तुम्हाला सांगणं कठीण जात होतं. तेव्हा मग संजय म्हणतो की हो, हे सगळं त्या राकेशनेच केलेलं आहे आणि हे सगळं केल्यामुळे त्याचा चेहरा माझ्या डोळ्यासमोरून कधी जाणार नाहीये. तर आकाश आणि नमू दोघंही काळजीतच असतात. अजूनही त्यांच्यातले वाद मिटत नसतात. तिथे आता शुभंकर येतो आणि म्हणतो की 1 मिनिट, तुम्ही दोघंही इथे थांबा जरा ना. तुमच्या घरातल्या या वादामुळे ना घराचं तापमान बिघडलंय आणि तुम्हाला माहितीये का, आता हे आईस्क्रीम खाल्लात ना तुम्ही दोघांनी, तर दोघंही जरा शांत व्हाल. घ्या हे आईस्क्रीम खा. आणि तो नंतर नमूला म्हणतो की नमू अगं, इंदोरच्या एका मुलीचा भडकण्यामुळे इथलं मुंबईचं तापमान प्रचंड वाढलंय. त्यामुळे हे घे, हे आईस्क्रीम खा, म्हणजे तुला जरा बरं वाटेल. पण दोघंही ते आईस्क्रीम खायला तयारच नसतात. नमू म्हणते की शुभू, मला नकोय हे आईस्क्रीम, चल बाजूला जा. तेव्हा मग दोघंही ते खायला तयारच नसतात. पण शुभंकर आता म्हणतो की ठीक आहे, आता मग काय बोलणार मी, असं बोलून आता तो बाजूला तिथून निघून जातो. नंतर नम्रता तिचं काही जे म्हणणं असतं ते सोडतच नसते. तेव्हा अर्णव इथे बाबांना विचारतो की मला सांगा, तुम्ही ते तुमचं ॲक्सिडेंट झालं त्यावेळेला नक्की तिथे तो राकेशच होता असं माहिती आहे का तुम्हाला, म्हणजे काही आठवतंय का असं. तेव्हा मग संजय म्हणतो की हो, अगदी बरोबर आहे अर्णव, तो राकेशच होता. इथे शक्य कोई गुंजाईश नाहीये. मी त्याला पाहिलं होतं. जेव्हा अपघात घडत होता तेव्हा तो गाडीतून येत होता समोरून. तो तुमच्या गाडीत बसला होता. गाडी जरी तुमची असली तरी गाडी चालवणारा तो राकेश होता. मी त्याला अगदी व्यवस्थित पाहिलं होतं. तेव्हा मग आता अर्णव गप्प बसतो आणि सगळं विचार करत असतो. तेव्हा ईश्वरी म्हणते की खरंच माझं त्यावेळेला खूप चुकलं होतं. म्हणजे हे सगळं जेव्हा घडलं होतं त्यावेळेला मला असं वाटत होतं की अर्णव सरांची गाडी आहे आणि मी उगाचच अर्णव सरांना यावेळेला दोष देत होते. पण खरंच खूप माझी मोठी चूक झाली. मी अर्णव सरांना त्यावेळेला चुकीचं धरलं. तर ईश्वरीला या सगळ्या गोष्टीचं खूप वाईट वाटत असतं. तेव्हा मग आई तिला समजावते की ईशू अगं प्लीज, वाईट वाटून घेऊ नकोस. त्यावेळेला अशी परिस्थिती निर्माण झाली होती की आपल्याला असंच वाटलं असतं की हे सगळं सरांनी केलंय खरं तर, पण तसं नव्हतं. आता हळूहळू का होईना परंतु आपल्यासमोर आलंय सगळं. त्यामुळे अजिबात विचार करू नकोस. आणि तसंही तो राकेश कसा आहे त्याचा खरा चेहरा आपल्या सगळ्यांसमोर आलाय. त्यामुळे उगीचच नको विचार करूस. सगळं होईल व्यवस्थित. आणि आता आपल्याला समजलंय ना, त्यामुळे तू स्वतःला अजिबात गिल्टी मानून घेऊ नको. तेव्हा आता ईश्वरी उठते आणि बाबांचा हात धरून म्हणते की बाबा, खरंच आमची खूप मोठी चूक झाली होती. त्यावेळेला तुम्हाला काय म्हणायचंय ते आम्हाला कळलं नव्हतं. खरंच त्यासाठी सॉरी. आणि तुम्ही काळजी करू नका. त्या राकेशने आपल्याला जो काही त्रास दिलाय ना, त्याचं मला सगळं काही कळतंय. तुम्हाला त्यावेळेला काय वाटलं असेल या सगळ्याचा अंदाजा आहे मला. त्यामुळे तुम्ही प्लीज अजिबात वाईट वाटून घेऊ नका. सगळं काही व्यवस्थित होईल. मग तेवढ्यातच तिच्या डोळ्यात टचकन पाणी येतं आणि आजी आलेली असते. आजी आल्याबरोबर विचारते की हे काय, ईश्वरीच्या डोळ्यात पाणी का, ही रडायला का लागली. तेव्हा अर्णव म्हणतो की काही नाही, त्याचं काय झालं आजी की बऱ्याच दिवसांनी आईबाबांना भेटलीये ना, त्यामुळे तिला कंट्रोल झालं नाही. तिच्या डोळ्यात पाणी आलं जुन्या आठवणी आल्यानंतर. तेव्हा मग पुढे आजी काहीच बोलत नाही. मग आजी म्हणते की हे घ्या, मी आपल्या अंजनीसाठी बर्फी आणली होती, हे घ्या, तुम्ही खायला घ्या. तेव्हा मग आता आजी ही सुप्रियाला आणि त्यांना संजयला दोघांनाही खायला देते. तेवढ्यात समोरून राकेश येत असतो. आता राकेश समोर आल्यानंतर सुप्रिया बर्फी खायला जाणारच असते, परंतु ती तिचा घास तसाच थांबवते, कारण की समोर राकेश आल्यामुळे तिला त्याचा भयंकर राग येत असतो. आता ती त्याला समोर बघते आणि नंतर राकेशला पाहिल्यावरती लगेचच आजी म्हणते की जावाई बापू, या ना इथे, मी तुमची ओळख करून देते. हे ईश्वरीचे आईबाबा आहेत. तेव्हा मग ईश्वरीचे आईबाबा म्हटल्यावर तो आता दोघांनाही नमस्कार असं करतो आणि सुप्रियाही त्याच्याकडे बघून म्हणते की हो, माहिती येत आम्हाला, चांगलंच ओळखतो आम्ही यांना. तेव्हा संजय पण म्हणतो की हो आजी, ओळख करण्याची गरज नाहीये, आमची ओळख अगोदरच झालेली आहे. असं म्हटल्यावर लगेचच तो बघतच राहतो आणि म्हणतो की हो, म्हणजे मी पण ओळखतो, पण थोड्या वेळापूर्वीच आमची ओळख झाली होती. नंतर मग राकेश त्यांच्याकडे बघत असतो. आजी म्हणते की जावाई बापू हे घ्या, तुम्ही पण बर्फी घ्या. आणि संजयला म्हणते की तुम्ही पण खा ना, तुम्ही काहीच खाल्लं नाहीत. तेव्हा आजी आता सुप्रियाला म्हणते की काय झालं. सुप्रिया म्हणते 1च मिनिट, तुम्ही यांना बर्फी देऊ नका, मी देते यांना बर्फी. असं म्हणून सुप्रिया आता त्यांना बर्फी द्यायला चाललेली असते. ईश्वरीला मात्र खूप भीती वाटायला लागते, कारण की आईचं आता नेमकं काय वागणं असेल त्याला पाहूनही तिला माहीत नसतं. आता ती राकेशला बर्फी द्यायला पुढे
चांगली येते, परंतु राकेशला ती जोरात कानाखाली वाजवते. आता हे पाहिल्यानंतर घरातल्या प्रत्येकाला धक्का बसतो. आजीलाही धक्काच बसतो की हे असं का केलं, राकेशच्या कानाखाली का वाजवली. त्याचबरोबर आता हे सगळं होत असताना राकेशही गप्पच उभा असतो आणि सगळेजण तिच्याकडे बघतच राहतात. ती सुप्रियाताई काय करताय तुम्ही, असं आजी तिला विचारते आणि राकेशही अगदी घाबरून तिच्याकडे बघतच राहिलेला असतो. नंतर आकाश आणि नमू दोघंही शांत नसतात. तर शुभंकर येतो आणि म्हणतो की काय चाललंय तुम्हा दोघांचं, तुमचं भांडण मिटणार आहे की नाही, किती काळ तुम्ही असे दोघांबरोबर भांडतच बसणार आहात, जाऊ द्या ना सगळं. तेव्हा मग लगेचच नमू म्हणते की हे बघ शुभंकर, आता तू प्लीज इथून जा, आमच्यामध्ये तू पडू नको. तेव्हा पुन्हा तो निघून जातो. तेव्हा आकाश म्हणतो की एक मिनिट, आता ना नम्रता खूप जास्त झालेला आहे, मी तुला कितीही समजवण्याचा प्रयत्न करतोय परंतु तुला कळतच नाहीये. ती म्हणते की नका समजावू, कारण की या वेळेला तुम्ही चुकलेले आहात, त्यावेळेला माझी काय वेळ होती हे तुम्ही ओळखलेलं नाहीये, त्यामुळे हे सगळं घडत आहे. तेव्हा मग आकाश म्हणतो की बस झालं, आता ही जी तू माझ्याबरोबर वागतेस ना, तुला कितीही सांगू नये तुला कळत नाहीये, मला असं वाटतंय ना मी दुसऱ्या कोणत्या तरी नम्रता समोर उभा आहे. ही नम्रता ही समजूतदार नाहीच आहे, ही वेगळीच कोणीतरी आहे. तेव्हा ती म्हणते की हेच तर असतं ना, एखाद्या वेळेस माणसाला गृहीत धरलं जातं समजूतदार असेल तर त्याला प्रत्येक वेळेला तशीच वागण्याची अपेक्षा असते का, त्या माणसाला वाईट वाटू शकत नाही का, असं म्हणून ती त्याच्याबरोबर भांडत असते. तेव्हा आकाश म्हणतो की जाऊ दे, मला तर वाटतंय ना आता तुझ्याशी बोलण्यात काहीच पॉइंट नाहीये, मी निघतोय, असं म्हणून तो तिथून आता निघून जातो. तिला त्याचंही वाईट वाटतं. मग सुप्रियाचं लक्ष कुठेच नसतं. तेव्हा आजी विचारते, सुप्रियाताई काय झालं, कसल्या विचारात आहात तुम्ही. तेव्हा मग सुप्रिया काहीच बोलत नाही. ती म्हणते की काहीच नाही असंच. तेव्हा मग लगेचच सुप्रिया म्हणते की आमची अगोदर तशी ओळख झाली होती, त्याच्यामुळे ओळख करून देण्याची इतकं काही नव्हती. तेव्हा आजीला ती म्हणते की नाही, आत्ताची परिस्थिती वेगळी आहे. ईश्वरी आईला समजावते की आई तुला माहिती नाहीये, आता वेगळंच काहीतरी घडलेलं आहे. तेव्हा संजय आणि सुप्रिया विचारतात की म्हणजे नेमकं वेगळं म्हणजे काय घडलंय आत्ता. तेव्हा ती म्हणते जो काही प्रॉब्लेम झालाय ना त्यामुळे सगळं घडलंय. आजी सांगते की हो, आमच्या जावई बापूंची मेमरी गेलेली आहे, म्हणजे त्यांना अगोदर काही घडलेलं काहीच आठवत नाहीये. आता त्यांचा अपघात झालेला त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडल्यात. खरं तर हे इतकं सगळं भरभर घडलं ना की खरंच काहीच सुचायला मार्ग नाही. यांचा अपघात झाल्यानंतर आपल्या अंजलीची अचानक डिलिव्हरी करण्याचं ठरवलं. सगळ्या गोष्टी अगदी विचित्र आणि घाईघाईत घडत होत्या. पण सगळं ठीक झालंय आता. त्यांची मेमरी गेलीये, परंतु डॉक्टरांनी सांगितलंय की होईल सगळं हळूहळू पूर्वावत. तेव्हा हे ऐकून आता त्यालाही गप्प बसलेला असतो. सुप्रियालाही आणि संजयलाही याचा जबरदस्त धक्का बसलेला असतो की नेमकं हे सगळं कसं आणि अचानक कसं घडलंय, म्हणजे हे नवीन नेमकं काय नाटक आहे की खरंच आहे हे पण तिला कळत नसतं. तेव्हा मग आता संजय हा विचारातच पडलेला असतो की हे सगळं काय झालं, मी याच्याबद्दल खरं सांगायला जाणार होतो, पण नेमकं दुसरंच काहीतरी आता संकट येऊन थांबलंय. तेव्हा सुप्रिया म्हणते की हे काय, तुम्ही दोघांनी चहा वगैरे काहीच घेतलेला नाहीये, घ्या ना प्लीज, चहा घ्या ना. तेव्हा मग सुप्रिया म्हणते की नको, आम्हाला आता काही नको, आम्ही ना निघतो. तेव्हा आजी म्हणते की इतक्या लगेचच का निघताय, म्हणजे बसा ना, थोडा वेळ थांबा, काहीच आपण गप्पा वगैरे पण मारल्या नाहीत, थोडा वेळ बसा. तेव्हा मग सुप्रिया म्हणते की नको, त्याचं काय आहे ना, मला जरा घरी जायचंय आणि यांची डॉक्टरांची अपॉइंटमेंट पण आहे ना, त्यामुळे मग मला जरा निघावं लागणार आहे. मग आम्ही निघतो. आणि हो, हे घ्या, म्हणजे ना हे मी काही लिहून ठेवलेलं आहे. ॲक्च्युली जेव्हा अंजलीताईंना ॲडमिट केलं होतं ना, तेव्हा मी मठात गेले होते आणि नवस बोलले होते की सगळं काही व्यवस्थित होऊ दे, मग मी रामरक्ष पठण वगैरे ठेवेन आणि पूजा करेन. त्यासाठी मी हे बघा, हे पूजेचं नाव आणि साहित्य वगैरे सगळं काही दिलंय. तुम्ही हे सगळं घरात करून घ्या, म्हणजे ना सगळं काही व्यवस्थित होईल. बाळाचे आणि अंजलीताईचं सगळं संकट त्यांच्यावर आलेलं दूर होऊन जाईल. तेव्हा आजी म्हणते की हे मात्र खरंच बरं केलात तुम्ही, म्हणजे हे सगळं काही तुम्ही केलंत अगदी मनापासून अंजलीसाठी, खरंच आम्ही नीट करू सगळं. तेव्हा आता असं बोलून ती तिथून निघत असते आणि सुप्रिया आता निघत असताना समोरच राकेश उभा असतो आणि राकेश अधिकाधिक या, परत या, नक्की भेटू असं त्यांना बोलतो आणि सुप्रिया त्यावर काहीच उत्तर न देता तिथून गपचूप निघून जाते. आणि इकडे संजय गेल्यानंतर राकेशही गपचूपच असतो. आता मामाचं लक्ष पूर्णपणे राकेशवर असतं की त्याचं चेहऱ्यावरचं रिॲक्शन काय आहे. नम्रता अजूनही नाराजच बसलेली असते. आकाश गेल्यानंतर अजून तिचं टेन्शन वाढलेलं असतं. तेवढ्यात शुभंकर येतो आणि म्हणतो की एक मिनिट, हे घ्या मॅडम, तुमच्यासाठी कॉफी घ्या. तर ती काहीच घ्यायला तयार नसते.
तेव्हा मग तो म्हणतो की 1 मिनिट, असं कुणी सांगितलंय का की रागामध्ये असताना कॉफी वगैरे घ्यायची नसते? निदान तू कॉफी तरी घेऊ शकतेस ना? तेव्हा मग ती त्याच्याकडून तो कॉफीचा मग घेते आणि शुभंकर तिला म्हणतो की बरं ठीक, आता म्हणजे ना साधारणतः आपल्याला एखादी व्यक्ती काही कॉफी वगैरे काही आणून देते किंवा जेवण देते, तेव्हा समोरचा माणूस ना नॉर्मली एक एक्सपेक्टेशन ठेवतो, म्हणजे बाबा कॉफी कशी झाली आहे, छान झाली आहे की वाईट झाली आहे, बाबा दूधच कमी पडलंय, साखर जास्त झाली आहे, कॉफी कमी आहे, असं काहीतरी बोलतो. तू तर काहीच बोलत नाहीयेस, गप्प बसलीयेस. तेव्हा ती म्हणते की छान झाली कॉफी. मग तो म्हणतो की ओके ठीक, मग आता मला तू सांग की नेमकं काय चाललंय, तू हे सगळं का करतेस, म्हणजे जास्तच तू अपेक्षा ठेवतेस असं नाही वाटत आहे का? तेव्हा ती म्हणते की हे बघ, माझं ना असं वेगळंच झालंय, मी ना ह्या वेळेला जरा वेगळी वागले, म्हणूनच आकाश सरांना जरा त्याचा त्रास झालाय. तेव्हा तो म्हणतो की हो मला कळतंय, मगाशी ना मी तुम्हा दोघांना बघत होतो ना, तेव्हा खरंच मला असं वाटत होतं की 2 लग्न झालेलं जोडपणा लग्नानंतर कसं 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 भांडतं तसं तुम्ही दोघंही भांडत होतात. पण याच्यामध्ये तुझीही काही चूक नाहीये किंवा त्याचीही काही चूक नाहीये. मी गोष्ट एक सांगतो तुम्हाला, एक गोष्ट अशी घडली की तू त्यावेळेला एक्सपेक्टेशन ठेवलं होतंस आणि तुझंही चुकीचं नव्हतं त्यावेळेला, कारण तुला त्यावेळेला गरज होती आणि त्यांनी त्यावेळेला थोडं समजून घ्यायला हवं होतं. असंही आहे, म्हणजे तुझी ती वेळ जी होती ती चुकीची होती, परंतु तेव्हा त्यांनी हे तुझ्याकडून प्रत्येक वेळेला अपेक्षा नाही ठेवली पाहिजे की तू प्रत्येक वेळेला समजूनच घेतलं पाहिजे. तुझीही प्रत्येक वेळेला काहीतरी बाजू असू शकते. आणि ती म्हणते की हो हेच तर आहे, मलाच तर आवडत नाहीये. मग आता तो म्हणतो की एक आणखी गोष्ट, म्हणजे त्याच्या घरच्यांच्या विचारामुळे त्याच्या घरच्यांचे जे काही निर्णय आहेत किंवा तिथे जी काही परिस्थिती आहे ती तू तुझ्या प्रत्येक वेळेत लादण्याचा प्रयत्न करतोस असं मला वाटतंय. तेव्हा ती म्हणते की हेच असतं, ॲक्च्युली प्रॉब्लेम असा आहे की सगळ्यांना आमचं लग्न मान्य आहे, पण त्याच्या आईलाच हे लग्न मान्य नाहीये. त्यामुळे प्रत्येक वेळेला आईची टोक असतेच. म्हणजे आम्ही कित्येक वेळेला आनंदात असतो, एकमेकांसोबत बोलत असतो, भेटत असतो किंवा फोनवर जरी बोललो तरी त्यांना ते आवडत नसतं. त्या दिवशी हॉस्पिटलमध्ये आम्ही आनंदाने अंजलीताईंना बाळ झालं म्हणून एकमेकांना मिठी मारली, तेव्हाही ते आमच्याकडे रागाने बघत होत्या. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांचं कुठल्या ना कुठल्या तरी गोष्टी असतातच. त्यामुळे त्याचं जास्त वाईट वाटतं आणि आकाश सरांनाही त्यामुळे खूप ऑकवर्ड झाल्यासारखं वाटत असतं. तेव्हा मग तो म्हणतो की जर हे असं असेल ना तर खूपच प्रॉब्लेम आहे मग, कारण की ह्या गोष्टी तुम्हाला आत्ताच सॉर्ट करायला हव्यात. जर नंतर ह्या गोष्टी पुढे पुढे घडत गेल्या तर मात्र प्रॉब्लेम होणं हे नक्की आहे. मग मला असं वाटते की तू ह्या वेळेलाच आकाशशी बोलून घे या गोष्टी, या कुठल्याही थऱ्याला जाऊ शकतात. कारण प्रत्येक वेळेला त्यांच्या फॅमिलीकडून तूच समजून घेतलं पाहिजेस हे खूप चुकीचं आहे. अशाने तुझं मन मरेल आणि तुला काही करायचे ते काही कळणार नाही. त्यामुळे तुला ह्या सगळ्या गोष्टी नीट लक्षात घ्याव्या लागतील. आत्ताच्या आत्ता तुला हे सगळं सॉर्ट करावं लागेल, नाहीतर पुढे खूप डिफिकल्ट आहे. असं म्हणून आता ती त्याबाबतीत विचार करत असते आणि तो म्हणतो की बरं ठीक आहे, ही कॉफी संपवतो, मी तुमच्या दोघांच्या भांडणाच्या नादात एक मेल करण्याचंच विसरून गेलोय, येतो मी. आणि तो तिथून निघून जातो. आणि इकडे बाबा आणि ईश्वरी ही दोघंही उभी असतात आणि अर्णव म्हणतो की हे बघा, तुमच्या बाबतीत जे काही झालंय काका ते मी अजिबात विसरणार नाहीये. आणि आता जरी त्या राकेशची परिस्थिती अवघड असले तरीही मी तेव्हा त्याची परिस्थिती नीट होण्याची वाट बघतोय. त्यांनी जे जे काही केलंय ना त्या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत त्याला भोगावं लागणार आहे. त्यांनी जे काही केलंय, तुमचा अपघात केलाय किंवा घरात आणखी काही चुकीच्या गोष्टी केल्यात, त्या गोष्टींची शिक्षा त्याला मिळाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे आता तो जरी काही चुकीचं करत असेल किंवा जरी नाटक करत असेल तरीही त्याचं सगळं हे पितळ उघडं लवकरात लवकर पडणार आहे. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की हो, बाबांनाही याच गोष्टीचं वाईट वाटतंय की त्याचं पितळ उघडं करत असताना या सगळ्या गोष्टी घडल्या गेल्यात. तेव्हा मग अर्णव हा सांगतो की तुम्ही काळजी करू नका, होईल सगळं व्यवस्थित होईल, मी तुम्हाला याचं वचन देतो. सुप्रिया म्हणते की हे बघ ईश्वरी, घरात परिस्थिती अवघड आहे आपल्याला माहितीये, परंतु मी मगाशी आजीला जी काही यादी दिलीये ना ती व्यवस्थित बघ. घरामध्ये आता रामनवमी येतेय तर रामरक्षा पठण वगैरे पूजा ठेव, सगळं काही व्यवस्थित होईल. घरातलं वातावरणही थोडंसं शांत होण्यात मदत होईल आणि अंजली ताईला आणि त्यांच्या बाळालाही बरं वाटेल. त्यामुळे तू जरा व्यवस्थित काय ते कर. तेव्हा मग आजी तिथे नसते, परंतु ईश्वरी म्हणते की हो ठीक आहे आई, मी बघते पुढे काय करायचं ते. तेवढ्या तिथे राकेश मात्र मस्तपणे बसलेला असतो. मामा त्याच्याकडे येतो आणि मामाला बघून तो पटकन दचकतो आणि म्हणतो की काय झालं,
तुम्ही इथे असे का आलात माझ्या मागे मागे? म्हणजे तुम्ही असे का बघताय माझ्याकडे? तेव्हा मामा म्हणतो की काही नाही हो जावई बापू, म्हणजे बघत होतो तुमची तब्येत कशी आहे, तुम्हाला बरं वाटतंय ना, हे सगळं मी आता बघत होतो. तेव्हा मग तो म्हणतो की नाही म्हणजे ना मी पटकन तुम्हाला बघून दचकलोय. तेव्हा मामा म्हणतो की अहो दचकण्याची काय गरज आहे जावई बापू, मी अंजलीचा मामा आहे. मामा म्हणजे मी तुमचाही मामा आहे, त्याच्यामुळे अजिबात घाबरण्याची काहीच गरज नाहीये. मला सांगा की तुम्हाला काहीच आठवत नाहीये का? तेव्हा राकेश म्हणतो की नाही ना हो, म्हणजे खरंच मला वाटतं की आठवलं असतं तर बरं झालं असतं, पण काहीही आठवत नाहीये. इथले प्रत्येक घरातली नाती ना ही वेगवेगळी आहेत, म्हणजे प्रत्येकजण आपापल्या परीने माझ्याशी बोलण्याचा म्हणजे माझं मत जाणण्याचा प्रयत्न करतंय. पण असं आहे की मी किती आठवण्याचा प्रयत्न केला ना तरी मला काहीच आठवत नाहीये. याची मात्र मला खूप वाईट वाटतं, खंत वाटते. तेव्हा मग मामा म्हणतो की हरकत नाही, बसा तुम्ही इथे निवांत, मी आहे इथेच आणि आठवेल तुम्हाला, नका काळजी करू, असं म्हणून तो तिथून निघून जातो. आणि मग अंजली ही राकेशजवळ येऊन म्हणते की अहो मला माझं जरा एक काम होतं. त्याचं काय झालंय ना की ती रात्रभर जागीच होती आणि माझी ना झोपच झालेली नाहीये, त्यामुळे मला जरा झोपायचं होतं. तुम्ही जरा प्लीज तिच्याजवळ बसाल का तर बरं होईल, म्हणजे आपल्या खोलीत जरा मांडी घालून तिला मांडीवर घेऊन बसलात ना की तिलाही जरा बरं वाटेल, त्यामुळे तिला प्लीज जरा घेऊन बसता का तुम्ही, असं आता ती रिक्वेस्ट करायला येते. पण राकेश मात्र म्हणतो की मला तुमचा मुद्दा कळतोय, पण काय आहे ना मला खरंच वेगळं वाटतंय, म्हणजे मी ज्या व्यक्तीला ओळखतच नाहीये त्याच्याबरोबर एका रूममध्ये जायला मला खरंच विचित्र वाटतंय. आता अंजली मात्र गप्प बसलेली असते. तर शुभंकर हा नम्रताला बोलवतो की अगं ढमे इथे येतेस का लवकर, काय करतेस तिथे? तेव्हा नम्रता येते आणि म्हणते की अरे हो शुभंकर, आले, काय झाले आता? तेव्हा मग तो म्हणतो की नम्रता अगं एक गोष्ट मला तुला सांगायची होती. तू हे सगळं काय करतेस, चल लवकर जेवायला बस, बडबड बंद कर आता तुझी. तेव्हा मग नम्रता म्हणते की मला भूक नाहीये, मला आता जेवायचं नाहीये. तेव्हा तो म्हणतो की अच्छा असं आहे तर, पण मला तर बाबा फार भूक लागलीये, आणि बघ ना काकूने काय काय एक मस्त पदार्थ बनवलेत, बघ लवकर जेवायला बस, म्हणजे ना तुला भूक पटकन येईल. तेव्हा ती म्हणते की नाही जेवायचं मला. तेव्हा तो सांगतो की बरं ठीक आहे, आता तू इथे जेवली नाहीस ना तर मी जेवणार नाहीये, म्हणजे बघ काय होईल, मी एकटा जेवेन आणि काका काकू आले तर मला काय बोलतील, बापरे बघ हा एकटा जेवला आणि आमच्या लेकीला उपाशीच ठेवलं, त्यामुळे म्हटलं की बस जेवायला चल. तेव्हा ती म्हणते की नाही असं काही होणार नाहीये. तेव्हा तो म्हणतो की हे बघ नम्रता, मला ना जास्त कोणाला असं मस्का वगैरे लावता येत नाही आणि कसं म्हणवावं ते पण समजत नाही, त्यामुळे जरा बस तू इथे जेवायला बस, समजलं? तेव्हा ती म्हणते की हो हेच तर आहे तुझं, तुला माहितीये का तुला कोणाला काहीच कधी बोलता येत नाही, त्यामुळे या सगळ्या गोष्टी घडत असतात. तेव्हा मग तो म्हणतो की हो म्हणूनच तर माझं असं होतं की मला कधी कोणती मुलगी पटलीच नाही. तेव्हा ती म्हणते की अच्छा असं आहे का तुझं, म्हणूनच आम्हाला माहितीये की तू असा सिंगल असाच आहेस, त्यासाठी तू सिंगल आहेस, कळला? तेव्हा मग आता तो म्हणतो की बरं आता मी तुला एवढं तरी बोललोय, तू तरी येशील का जेवायला आता? तेव्हा ती तयार होते आणि म्हणते की हो आता मी जेवायला येते, परंतु एक गोष्ट लक्षात ठेव की तू इंदोरला, जरी मी इंदोरला असले ना तरी तुझ्याकडून कधी पटलेच नसते, असं म्हणून दोघेही आता हसत खेळत असतात. आणि तो म्हणतो की बरं चल बस जेवायला बस. मग ती म्हणते की खरंच म्हणजे शुभंकर तुझा स्वभाव इतका भयंकर आहे ना, आणि तुझे हे असे फालतू जोक्स असतात ना, त्यामुळे कधी तुला कोणी काही बोलणारच नाही. तेव्हा तो म्हणतो की बरं ठीक आहे आता. मग नंतर तो विचारतो गमतीमध्ये की मला सांग तुझी आणि आकाशची पहिली भेट कशी झाली होती, म्हणजे तुला तो कसं काय आवडायला लागला, हे मला जरा भयंकर वाटतं. तेव्हा मग तिला सगळ्या गोष्टी आठवायला लागतात. जेव्हा ती एका आजीला मदत करायला चाललेली होती तेव्हा आकाशने तिला पहिल्यांदा पाहिलेलं होतं आणि त्यानंतर मग ते दोघं बोलायला लागले होते. तेव्हा ते सांगत असताना तिच्या चेहऱ्यावर फार गोड हसू असतं. ती सांगत असते की खरंच आमची तेव्हापासून मैत्री झाली आणि आकाश सरांना माहीतही नव्हतं की मी इशूची बहीण आहे म्हणून. मग अशा गोष्टी सांगताना ते दोघं हसत हसत पुढे गप्पा मारत जेवत असतात. नंतर अंजली म्हणते की असं काय करताय तुम्ही, प्लीज चला ना, तुम्ही अनोळखी नाही आहात, अहो आपल्या बाळाचे बाबा आहात तुम्ही आणि माझे मिस्टर आहात, मग तुमच्याकडून मी अपेक्षा केली तर माझं कुठे चुकलं? तेव्हा तो म्हणतो की नाही, अपेक्षा केली हे तुमचं खरंच काही चुकलेलं नाहीये, पण ना मला या सगळ्या गोष्टी जरा विचित्र वाटतायत. म्हणूनच तेवढ्यात तिथे त्यांचं बोलणं ऐकून ईश्वरी आणि अर्णव येतात आणि मग अर्णव ताईचं बोलणं ऐकतो की नेमकं ते काय बोलण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचबरोबर आता तो म्हणतो की हो म्हणजे तुम्ही जरा माझी परिस्थिती यावेळेला समजून घ्या, मी तुम्हाला तेव्हाही सांगितलं होतं ना हॉस्पिटलमध्ये अर्णव साहेब की मला या घरात कोणत्याही प्रकारचं नातं लादू नका, मी येईन घरामध्ये, परंतु मी ज्या व्यक्तीला ओळखतही नाहीये त्या व्यक्तीबरोबर मी एका खोलीमध्ये कसं राहू, मला ते समजत नाही. तर हे ऐकून आता अंजलीला मनस्ताप होतो आणि तिला चक्कर गरगरायला होतं आणि ती थ्याची खाली बसते. तेव्हा मग अर्णव म्हणतो की ताई 1 मिनिट थांब, इथे खाली बस. ईश्वरी पटकन येऊन तिला पाणी
देते आणि म्हणते की ताई हे घ्या, पाणी पिऊन घ्या, म्हणजे तुम्हाला जरा बरं वाटेल. आता अंजली पाणी पिते आणि तिला या सगळ्याचं खरंच खूप त्रास होत असतो. राकेश म्हणतो की खरंच मला माफ करा, पण ना मला तुम्हाला असा त्रास देण्याचा हेतू नव्हता, पण माझी परिस्थिती प्लीज तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा. अर्णव म्हणतो 1 मिनिट थांबा, तुम्ही जरा प्लीज इथे बाजूला या, मी तुमच्याशी बोलतो. अर्णव आता त्याला बाजूला आणतो आणि त्याला म्हणत असतो की हे बघा, मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो, सध्या माझ्या ताईच्या परिस्थितीबद्दल तुम्हाला सगळं काही माहितीये, त्यामुळे प्लीज